सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते
तुळसी हार तुळसी हार तुळसी हार तुळसी हार तुळसी हार तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व
हरे
आपुला तो एक देव करुणी घ्या आपुला तो एक देव करुणे घ्या आपुला तो एक देव करुणी घ्या आपुला तो एक देव करुणे घ्या तेणे विना जीवा सुख नोहे तेणे विना जीवा सुख नोहे रती माई के दुखाची हे रती माई के दुखाचे जनते रती माई के दुखाची हे रती माई के दुखाचे जनते नाही आदी अंती अवसाने आई आदि अंति अवतारे अविनाश करी अपुलिया अविनाश करी अपुलियाय से अविनाश करी अपुलिया अविनाश करी अपुलियाय से लावी मना पिसे गोविंदा नावी मना बिसे गोविंदा नावी मना बिसे गोविंदा रती माई के दुखाची रती माई के दुखाचे जनते रती माई के दुखाची हे रती माई के दुखाचे जनते नाही आदी अंती अवसान आई आदि अंति अवतारे आई आदि अंति अवतारे तुका म्हणे का मरणेची सरे तुकामने कामडने सरे तुका म्हणे का मरणेची तुकामने कामरणे सरे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे रती माई के दुखाची जनाते रती माई के दुखाचे जनते रती माई के दुखाची जनाते रती माई के दुखाचे जनते नाही आधी अंती अवसान आई आदि अंति अवसान आई आदि अंति अवसान खपाल कुमार खपाल हेलो 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 आपला तो एक आपला तो एक देव करुणी घ्यावा देव करुणी घ्यावा आपला तो एक
जीवा तेरा जीवा सुख हे आ
विठ्ठला 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे. हेरती माई के दुःखाची जनिती, नाही अदिअंती अवसानी. अविनाश करी आपुलिया आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. हेरती माई के दुःखाची जनिती, नाही अदिअंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम जीवरे कीर्ती मागे. हेरती माई के दुःखाची जनिती, नाही अदिअंती अवसानी. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन. दुसरे चरण सदाची, दुसरे चरण सदाची, दुसरे चरण सदाची. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. आवाज येतो ऐकायला सर्वांना? एक श्लोक म्हणतो पुढे, सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा, सर्वजण म्हणा, सर्वांनी म्हणा. वसुदेव सुतं देवं, वसुदेव सुतं देवं. सर्वजण म्हणा, मोठ्याने जोरात म्हणा. वसुदेव सुतं देवं, वसुदेव सुतं देवं. कंसचानूरमर्दनं, कंसचानूरमर्दनं. देवकी परमानन्दं, देवकी परमानन्दं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णं वन्दे कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णं वन्दे कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरु. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. इको राहूच द्या जरा. तेने बिन जीवा सुख नोहे. हेरती माई की दुःखाची जनिती, नाही अदिअंती अवसानी. भगवत चरणारविंदी
सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला हा जो अभंग आहे, जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ देव निवासी तुकोबाराय यांचा 4 चरणांचा गोड चिंतनीय असा अभंग आपले एक दिवसीय नामसंकीर्तनात निरूपणासाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा अभंग 4 चरणांचा. या अभंगावर संकल्पित वेळेच्या आतमध्ये काहीच चिंतन मांडण्यापूर्वी एक छोटासा परिहार द्यायचा आहे. तो असा, अतिपवित्र पावन मंगलमय पुणित आपला शिंगवे गाव, नुसता शिंगवे नाही तर दत्ताचं शिंगवे म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला हा गाव, अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय, दीनबंधू दया सिंधू अनंत कृपामूर्ती करुणा निधान भगवान दत्तात्रयांच्या वास्तव्याने पवित्र पुणित मंगलमय झालेला हा जो गाव आहे. आपण सर्वजण आज या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. काय निमित्त आहे, काय कारण आहे, तर मला असं वाटतं उपस्थितांपैकी कुणालाही कारण सांगण्याची आवश्यकता नाहीच आहे. सर्वांना माहितीच आहे. आपल्या गावातील सर्वांना सुपरिचित असलेल्या, सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या वैकुंठवासी गंगा भागीरथी यमुनाबाई चिंतामण मार्कंड यांच्या वर्षश्राद्धाप्रित्यर्थ आजच्या कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण मार्कंड परिवाराने केलेलं आहे. त्यात श्री दत्तात्रय चिंतामण मार्कंड, गंगा भागीरथी छाया रामचंद्र शिंदे आणि अनिता निळू मुरडनर ह्या दोन्ही मुली आहेत. श्री मच्छिंद्र चिंतामण मार्कंड हा मुलगा आहे आणि सौ कांचन गणेश शिंदे, हर्षद मच्छिंद्र मार्कंड, रोहन दत्तात्रय मार्कंड आणि चिरंजीव आदित्य मच्छिंद्र मार्कंड हे नात आणि नातू आहेत. या सर्वच मंडळींनी या कार्यक्रमाचं अतिशय गोड आयोजन केलंय, ज्यांच्या माध्यमातून मला इथेपर्यंत येण्याचा योग आला. तसे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे अर्जुन महाराज मार्कंड. खरं तर महाराजांनी तुमच्या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवलेलं आहे. महाराज विठ्ठल. असे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे अर्जुन महाराज आहेत. आमचा लाडका दादू आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे दहेगावचे आपले श्रावण महाराज आहेत. अजून आमचं एक आवडतं व्यक्तित्व दुसरं आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज ठोंबरे आहेत. सर्वच टाळकरी मंडळी सुंदर आहे. हार्मोनियम वाजवणारे दादा सुंदर आहेत. विणेकरी मस्त आहेत. आपलं रामरत्न साऊंड सिस्टीम करीचं ते पण अतिशय सुंदर आहे. आणि आज एवढी लग्नाची मोठी तीत असून सुद्धा तुम्ही पण बऱ्या गर्दीने जमलात. विठ्ठल. आज लग्नाची प्रचंड मोठी तारीख आहे. परत अजून आमचे एक वारकरी त्यांनी मला सांगितलं, ते म्हटले बाबा शेजारीच मळ्यामध्ये आज एका दिंडीचा पण दुपारचा विसावा आहे, दिंडीचा पण दुपारचा मुक्काम आहे. एवढ्या धांदलीमध्ये तुम्ही सर्वजण उत्तम संख्येने जमलात. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक कौतुक आहे. अगदी वेळेवर कसं संपेल याच्याकडे माझा कल असेल. फक्त सर्वजण लक्षपूर्वक ऐका. विठ्ठल. मानवी जीवन जगत असताना तुम्हा आम्हा सर्वांवर 3 लोकांचं ऋण आहे. त्यातलं पहिलं ऋण आहे देवाचं, ज्याला शास्त्र देवऋण असं म्हणतं. हो. दुसरं ऋण आहे संतांचं, ज्याला शास्त्रामध्ये ऋषीऋण असं म्हटलंय. आणि तिसरं ऋण आहे आई वडिलांचं, ज्याला शास्त्रामध्ये मातृपितृऋण असं म्हटलंय. मग पहिलं जे ऋण आहे देवाचं, देवऋणातून मुक्त होण्याकरता काय करावं लागेल तर तुमच्या माहितीकरता सांगतोय का, त्या देवाचं सतत नामचिंतन करावं लागेल. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. सतत देवाचं नामचिंतन करावं लागेल. दिनरजनी आजी धंदा गोविंदाचे, पोवाडे रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवत. किंवा अजून प्रमाण सांगू, पांडुरंग ध्यानी पांडुरंग
अतिशय गोड म्हटलंय महाराजांनी. सतत त्या देवाचं नामचिंतन करावं लागेल. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती, स्वप्नी, पांडुरंग, तीनही अवस्थेमध्ये पांडुरंगाचं चिंतन करावं लागेल. किंवा गोविंदासनी, गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे, सतत देवाचं नामचिंतन करावं लागेल. म्हणजे मनुष्य देवऋणातून मुक्त होईल. हे पहिलं ऋण मी तुम्हाला सांगितलं. दुसरं ऋण आहे संतांचं, ज्याला शास्त्र ऋषी ऋण असं म्हणतं. ऋषी ऋणातून मुक्त होण्याकरता काय करावं लागेल त्याचं असं वर्णन आहे. आमचे महाराज म्हणतात, तेनेची पण ते चालो जा, तेनेची पण ते चालो जा, त्यांनी दाखवलेल्या मार्गाचं अनुगमन करावं लागेल. तेने जी पंथे चालू जाता, मार्ग दावून गेले आधी. संतांनी जो रस्ता आपल्याला दाखवला, संतांनी जो मार्ग आपल्याला दाखवलाय ना दादा, त्याच रस्त्याने जावं लागेल. तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. हे दुसऱ्या नंबरचं ऋण झालं. म्हणजे माणूस ऋषी ऋणातून मुक्त होईल. आणि तिसऱ्या नंबरचं ऋण आहे, ज्याला शास्त्र मातृ पितृ ऋण असं म्हणतं. या ऋणातून उतराई होण्याकरता काय करावं लागेल? मला असं वाटतं मार्कंड परिवाराने जे केलंय ना ते करावं लागेल दादा. हयात असेपर्यंत आईची सेवा केली आणि ती गेल्यानंतर तिच्या नावाने ज्ञानदान, अन्नदान संपन्न होणार आहे. कारण या दानातून निर्माण झालेलं पुण्य हे गेलेल्या माणसाच्या पदरी जातं आणि या पुण्याद्वारा त्याला सद्गती मिळत असते. विठ्ठल आई वडिलांची सेवा करावी. खरं तर आईबद्दल बोलताना शास्त्रकारांनी, साहित्यकारांनी आईचं खूपच कौतुक केलंय. आईचे खूप गोडवे गायलेत. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आईच्या प्रेमाचं कौतुक करीत असताना असं म्हणतात की आई मुलावर प्रेम करताना ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना, करीला भाविना, करीला भाविना. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना, करीला भाविना, करीला
आई मुलावर प्रेम करत असताना तिच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा लोभ राहत नाही, स्वार्थ राहत नाही, हेतू नाही, अकारण मुलावर प्रेम करते ना दादा, तिला आई म्हणतात. किती प्रेम करते आई तुम्हाला सांगू. एक छोटंसं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे. एक एवढं एवढं पोरग लहान, त्याला सांगितलं बाळा मी तुला जेवायला देऊ. पोरग म्हटलं द्या, पण ऐक ना तुला आम्ही जेवायला देऊ पण तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधू. पोरग म्हटलं पट्टी बांधून द्या, जेवायला डोळ्यांची काय गरज आहे, आंधळे माणसं जेवत नाही. खरं तर जेवायला हात पाहिजे आणि अजून काय पाहिजे, तोंड पाहिजे, द्या मला जेवायला. ते म्हटले ऐक ना तुझ्या डोळ्याला आम्ही पट्टी बांधू आणि वेगळ्या वेगळ्या 10 बायका तुला वाढायला येतील. तो म्हटला ठीक आहे, त्याच्यामध्ये तुझी आई पण एक असेल. पोरगा म्हटला ठीक आहे, मग तुझ्या आईने तुला कुठला पदार्थ वाढला आहे ती तुला ओळखायचं आहे. पोरगा म्हटला दादा व्हेरी सिम्पल आहे. म्हणे कसं काय, जरी माझ्या डोळ्याला पट्टी असली, जरी मला दिसत नसलं तरी वाढायला आलेली बाई पदार्थाचं नाव सांगेन ना, भात देऊ का, वरण देऊ का, याच्यावरून मी ओळखेल की ही बाई माझी आई आहे. तो माणूस म्हटला तसं काही होणार नाही, तसं काही होणार नाही, वाढायला आलेली बाई बोलणार नाही. पोरगा म्हटलं मग मला पदार्थाचं नाव कसं कळेल, कसं कळेल. म्हटले त्याच्यासाठी तुझ्या पाठीमागे एक माणूस आम्ही असा उभा करू, तो तुला पदार्थाचं नाव सांगेन. पोरगा म्हटलं हरकत नाही. आणि पोराच्या डोळ्याला पट्टी बांधली, त्याला ताट समोर ठेवलं, बस त्याने पाणी फिरवलं आणि पोराने जेवायला सुरुवात केली. पोरगा जेवायला लागला, तो पुढे जेवत होता. एक माणूस त्याच्या पाठीमागे असा येऊन उभा राहिला, पाठीमागे माणूस येऊन उभा राहिला. ते लग्नाच्या पंक्तीमध्ये नाही का आपण पुढे जेवत असतो मागे माणसं उभी राहतात, लग्नाच्या पंक्तीत तर जेवणच अवघड आहे महाराज. अजून तुम्हाला सांगू काही काही नुसते उभे नाही राहत, असं पण करता उरक बुवा लवकर, कठीणच आहे ना. तर मुद्दा मला तुम्हाला सांगायचा की असा एक माणूस पाठीमागे येऊन उभा राहिला. आता पहिली बाई जेव्हा वाढायला आली, पाठीमागचा लगेच ओरडला या बाईकडे भात आहे, तुला हवा. पोरगा म्हटला 2 चमचे द्या. त्या बाईने भात वाढला, निघून गेली. नंतर आल्या बाईकडे वरण होतं, पाठीमागचा लगेच ओरडला या बाईकडे वरण आहे, तुला हवंय. तो म्हटला 2 चमचे द्या हो. त्या बाईने वरण वाढलं, निघून गेली. नंतर आल्या बाईकडे पुरी होती, पाठीमागचा माणूस लगेच ओरडला या बाईकडे पुरी आहे, तुला हवी. तो म्हटला 2 पुऱ्या द्या. त्या बाईने पुरी वाढली, निघून गेली. नंतर आल्या बाईकडे भाजी होती, पाठीमागचा माणूस लगेच ओरडला या बाईकडे भाजी आहे, तुला हवी. तो म्हटला 2 चमचे द्या. त्या बाईने भाजी वाढली, निघून गेली. नंतर आल्या बाईकडे जिलेबी होती, पाठीमागचा माणूस लगेच ओरडला या बाईकडे जिलेबी आहे, तुला हवी. तो म्हटला 2 जिलेबी द्या. त्या बाईने जिलेबी वाढली, निघून गेली. ऐका ना, ऐकू येत आहे ना. त्या बाईने जिलेबी वाढली, निघून गेली. नंतर आल्या बाईकडे कढी होती, नंतर आल्या बाईकडे पापड होते. सर्व पदार्थ तुम्ही डोळ्यासमोर आणा, सर्व पदार्थ तुम्ही डोळ्यासमोर आणा. आणि काय घटना घडली ऐका ना. नंतर पाठीमागचा माणूस पुढे येऊन राहिला, वाढायला आलेल्या सर्व 10 बाया समोर येऊन उभा राहिल्या आणि सर्वांनी विचारलं बाळा तू ओळखलंस का रे, तुझ्या आईने तुला कुठला पदार्थ वाटला ते. पोराने क्षणभर डोळे बंद केले, त्याचे डोळे आनंदाने किलकिले झाले होते. आणि पोराने लगेच आपल्या आईकडे बोट केलं आणि मोठ्याने ओरडला ऐका ना, ऐका 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 ऐका. काय म्हटली, जी बाई पुरी वाढायला आली होती ना ती बाई माझी आई होती. आणि योग असा दादा, जी बाई पुरी वाढायला आली होती तीच त्याची आई होती. सर्व बायांनी तोंडात बोट घातलं. ते म्हटले काय लबाड आहे हा, याने कसं काय ओळखलं की जी बाई पुरी वाढायला आली होती तीच याची आई होती. तो सर्व बायांनी त्याला घोळका केला, त्याला मध्ये घेतलं आणि त्याला विचारलं काय रे लबाडा, कसं काय ओळखलंस तू, जी बाई पुरी वाढायला आली होती तीच तुझी आई होती. त्याने सांगितलं ऐका ना, ऐका 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 ऐका, घाबरू नका. म्हटले काय झालं, माझ्या डोळ्यावर पट्टी होती. अगदी बरोबर, मला दिसत नव्हतं. म्हटले बरोबर, तुम्ही कोणी बोलला नाहीत तेही बरोबर. पण ह्या पाठीमागे उभे असलेल्या दादांनी मला प्रत्येक पदार्थाचं नाव सांगितलं. म्हटले अगदी बरोबर आहे. मग तरी तू कसं काय ओळखलास की पुरी वाढायला आलेली बाई तुझी आई होती. त्याने सांगितलं ऐका ना, माझ्या डोळ्यावर पट्टी होती. म्हटले बरोबर आहे, कोणी बोललं नाही, हे पण बरोबर आहे. पण यांनी मला पदार्थाचं नाव सांगितलं, हा यांनी मला पदार्थाचं नाव सांगितलं का मी प्रमाण सांगायचं कसं. यांनी मला सांगितलं ना या बाईकडे भात आहे, मी लगेच म्हणायचो 2 चमचे टाका. मग व्हायचं काय की जी बाई वाढायला आलेली आहे ती वाढताना मी जेवढं
जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच वाढायची. दुसरी एखादी बाई तर अशी पण असायची कंजूस, म्हणे काय तुम्ही सांगितल्यापेक्षा पण कमी द्यायची. म्हटले हो, पण मी जेव्हा यांनी मला सांगितलं की या बाईकडे पुरी आहे तुला हवी, तेव्हा मी म्हटलं मला 2 पुऱ्या ठेवा. त्या वेडाबाईने माझ्या ताटात 6 पुऱ्या ठेवल्या होत्या. त्यावरून मी ओळखलं की ही बाई माझी आई आहे. आई मला इतकं प्रेम करते मुलावर. हो, आई इतकं आपल्यावर दुसरं कोणीच प्रेम करत नाही. विठ्ठल आणि अशी एखादी कृतार्थ आई जिने शून्यातून विश्व निर्माण केलं आणि सर्वच लेकरांना संस्कारक्षम केलं. हो, अशी ही कृतार्थ आई वर्षभरापूर्वी आपणात निघून गेलेली आहे. त्या आईचं हे वर्ष जात आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारांचं अत्यंत गोड आणि चिंतनीय. ऐका, या अभंगातून तुकोबार आहे मानवी जीवनाची धडपड ज्याच्या करता चालू आहे त्या सुखाचा पत्ता तुकोबाराय सांगतात. खरं तर जगामध्ये सुख मिळावं म्हणून सर्वांची धडपड आहे. हो, कोणालाच दुःख ही पाठीमागे कोणी ओट्यावर बसले असतील. दादा शांत बसा ना म्हणा 5 मिनिटं लाईट पर्यंत. विठाल विठाल मानवी जीवनामध्ये दुःख मिळावं असं कोणालाच वाटत नाही. मजला की दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही. सर्वांची तगमग, सर्वांची तळमळ, सर्वांची धडपड ही सुख मिळण्याकरता चालू आहे. पण माणसाचा आणि सुखाचा लपंडाव चालू आहे. हो, या संसाराचा जर तुम्ही आपण विचार करू गेलो तर संसारामध्ये दुःख दुःख आणि दुःखच आहे. किती दुःख आहे संसारामध्ये. आमचे महाराज म्हणतात ना, दुःख बांधवडी संसार सुखाचा विचार नाही कुठे. ठाऊक कशी आहे संसार दुःखाचा, चित्ती क्षीण त्याचा वाहू नये. किंवा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी. पाठी लागले उढाळ, तबनामी शरण जाऊ. दृष्टी देईल निर्मळ. संसारामध्ये दुःख दुःख आणि दुःखच आहे दादा. अजून तुम्हाला ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात मृत्यू लोकी सुखा कैसी निद्रा अंथरुणी इंगळाजिया. ज्ञानोबाराय म्हणतात मृत्यू लोकातल्या या संसारामध्ये सुखाची कल्पना करणं शक्य नाही. महाराज किती छान उदाहरण दिलंय ज्ञानोबारांनी. काय झालं, एक माणूस 7 दिवसांच्या उत्सवामध्ये सप्ताहामध्ये खूप राबला, खूप दमला. तिकडे काल्याचं कीर्तन सुरू झालं. याला जरा थंडी वाजून आली. घरी गेला पळत पळत. बायकोला सांगितलं लई गार लागते ग, थंडी वाजायला लागली, पांघरून घाल ना अंगावर. त्या बाईने 2-4 ब्लँकेट 2-4 गोधड्या अंगावर टाकल्या. थंडीच आटोक्यात येईना. काय करावं कळे ना. पुन्हा सांगितलं अजून थंडी वाजते, अजून काय असेल तर अंगावर घाल ना. वा. तिने म्हटलं पांघरून संपलंय सारं. त्याने सांगितलं गादी अंगावर घाल ना. तिने गादीच घेतली आणि याच्या अंगावर टाकली, तरी थंडी आटोक्यात येईना. हो, काय करावं. ती बाई पण घाबरली. ती म्हटली बरं वाटतंय का आता. ते म्हटले नाही, अजून पण थंडीच वाजते. असा कुडकुडतच होता.
त्यांनी सांगितलं तिकडे सप्ताचा स्वयंपाक चाललाय ना काल्याचा. म्हटले हो, एक काम कर ना, काय पाटी घेऊन जाय म्हणे. मग आणि तिथून चुलांगणातून पाटीभर विस्तव घेऊन ये. तर बाई आज्ञाधारकच होती, तिने पाटी घेतली आणि विस्तव आणायला गेली. जुन्या काळातलं उदाहरण आहे. गेली आणि पाटी भरून विस्तव तिने घेतला. घरी आल्यावर नवऱ्याला म्हटली, हा विस्तव आणलाय, निखारा आणलाय, काय करू आता. त्याने सांगितलं तो जमिनीवर असा पसरव. काय त्या बाईने तो जमिनीवर असा पसरवला विस्तव बरोबर. आता काय करू. त्याने सांगितलं त्याच्यावर एक बारीक शॉल अंतर. कशावर. त्या विस्तवावर. त्या बाईने त्या विस्तवावर बारीक शॉल अंथरली आणि त्या विस्तवाच्या अंथरुणावर झोपी गेला. 2च मिनिटात याची थंडी गेली आणि याला सुखाने झोप लागली. बरोबर आहे. एकच वाक्य. विस्तवाच्या अंथरुणावर जसं सुखाने झोप येणं शक्य नाही, तसं तुम्हाला मला संसारामध्ये सुख मिळणं शक्य नाहीच आहे. विठ्ठल पण माणसाबद्दल जर बोलायचं ठरलं ना दादा, तर मनुष्य हा सुख लोलूप प्राणी आहे. माणसाला सुखाची ओढ आहे. सुखाशिवाय माणूस जगू शकत नाही. तो म्हणाल महाराज असं कसं काय तुम्ही बोलता की संसारामध्ये सुख नाही असं पण तुम्हीच सांगता, आणि माणूस सुखाशिवाय जगू शकत नाही असं पण तुम्ही सांगता. हो तसंच सांगतो ऐका. संसारामध्ये जरी दुःख 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 आणि दुःखच असलं तरी मानवी जीवनामध्ये कुठेतरी सुख आहे. हो, त्या सुखाच्या भरोशावर माणूस जगतोय दादा. हो, ते सुखच तुम्हाला मला जगवतंय. हो, कोणतं सुख आहे होते. कोविड निघून गेल्यानंतर पण आपण जिवंत आहोत. हो, जे जायचे होते ते गेले. चांगली चांगली माणसं गेली महाराज. आपण जिवंत आहोत. एकच वाक्य. का. आपण देवाचे कृपापात्र आहोत म्हणून जिवंत आहोत. देवाची निरहैतुकी कृपा, अकारण कृपा आपल्यावर आहे म्हणून आपण जिवंत आहोत. मोठी मोठी माणसं गेली. एक दुआ सांगू तुम्हाला, मला खूप आवडतो. अरे ओ तरते तरते भी डूब गए जिनको खुद पर गुमान था. कसं आहे ऐका. ओ तरते तरते भी डूब गए जिनको खुद पर गुमान था, और वो डूबते डूबते भी तर गए जिन पर तू मेहरबान था. ऐका ना, सर्व आपण देवाचे कृपापात्र आहोत म्हणून आपण सर्वजण वाचलेलो आहोत. पण मग मानवी जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे हो की ज्या गोष्टीपासून आपल्याला सुख मिळतं, ज्या गोष्टीपासून आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये सुख मिळतं. तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या दिनचर्येला ऑब्झर्व करा. दिनचर्येचं बारीक निरीक्षण करा आणि सर्वजण मला काळजीपूर्वक उत्तर द्या की काय केल्यावर आपल्याला सुख मिळतं, कशामुळे सुख मिळतं, आपल्याला काय केलं म्हणजे आपल्याला सुख मिळतं. अशी कोणती गोष्ट तुमच्या माझ्या जीवनात आहे की जी केली की आपल्याला सुख मिळतं. विठ्ठल ऐका. तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यापासून आपल्याला भरपूर सुख मिळतं. ती गोष्ट म्हणजे झोप आहे दादा. झोपेपासून माणसाला सुख मिळतं. आता बघा, आज ज्ञानोबारांच्या पालखीचं प्रस्थान आहे. आमची मंडळी जाणार आहे सोहळ्यामध्ये. आता ऐका ना, सोहळ्यामध्ये आज माऊलींचं प्रस्थान झालं की उद्या पहाटेच माऊली पुण्याच्या दिशेने कूच करतील. ऐका, मला वाटतं आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड हे 2 मुक्काम लांब पल्ल्याचे आहेत. हो, हे मुक्काम जरा लांब पल्ल्याचे आहेत. मला वाटतं आळंदी ते पुणे पण काहीतरी 25-29 किलोमीटर आहे आणि पुणे ते सासवड पण तेवढंच कदाचित अंतर असेल. हो, तर या 2ही टप्प्यांमध्ये पहिल्यांदाच वारीला गेलेला वारकरी चालून चालून थकतो. तो म्हणतो नाही भाऊ आता नाही आपल्याला जमणार. हो, दुसऱ्या दिवशी सकाळी सामान ठेवायच्या गाडीमध्ये बसायचं आणि पुढच्या मुक्कामाला जायचं. असं ठरवलेला वारकरी रात्री 16 मुक्कामाच्या जागेवर पोहोचला. मस्त संध्याकाळी जेवण केलं आणि नियमाचं एक अर्ध्या तासाचं भजन केलं की आपल्या रावटीमध्ये आपल्या तंबूमध्ये वळकटी पसरवली, सुखाने झोपी गेला.
या झोपेच्या सुखामध्ये याला चालण्याच्या दुःखाचा काय पडतो, विसर पडतो ना महाराज. आणि उद्या सामानाच्या गाडीत बसायचं असं म्हणणाराच माणूस पहाटे 4ला उठला, पळकटी गुंडाळून एका गाडीमध्ये टाकली, बस एखाद्या टँकर खाली मस्त अंघोळ केली, कपडे घातले, गळ्यामध्ये टाळा अडकवला की चालला. ज्ञानोबा तुकाराम. मला मुद्दा तुम्हाला हा सांगायचा आहे की रात्री म्हणत होता आपण चालायचं नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी चालायला निघाला. ही जादू झाली कशाच्या सुखामुळे, झोपेच्या सुखामुळे. झोपेमध्ये इतकं सुख आहे. तुम्ही हमाली काम करणारा हमाल कधी बघितलंय मार्केटला? 100 किलोचं पोतं असं अलगत उचलतो, पाठीवर घेतो आणि थप्पीवर टाकतो महाराज. हो, आम्हाला 25 किलो उचलल्या जाणार नाही, 100 किलोचं उचलतो. हो, 100 किलोचं उचलतो. अजून सांगू तुम्हाला, पण संध्याकाळी जेव्हा त्याची सुट्टी होते ना, तेव्हा अंगातलं हाडनहाड खिळखिळ झालेलं असतं. हो, शिरनशिर दुखत असते अंगातली. अर्थात ती अंगदुखी बंद व्हावी म्हणून तो येता येता औषध पण घेतो जरासं, आहे का नाही? आता ते कोणत्या ब्रँडचं घेतो मला नका विचारू. हो, तो येता येता औषध पण घेतो. जरा घरी आला की तो डबा बायकोच्या अंगावर भिरकावतो, तिला म्हणतो बस तुम्ही मस्तपैकी आरामशीर खाता, मी एकटाच बाईलासारखा राबतो, उद्यापासून कामाला जाणार नाही. ती बाई म्हणते कोण म्हटलं तुम्हाला कामाला जा? अहो नका जाऊ उद्यापासून, आता तर जेवण करून घ्या. आणि मस्तपैकी जेवतो आणि सुखाने झोपी जातो. त्या झोपेच्या सुखामध्ये हमाली कामाच्या दुःखाचा काय पडतो, विसर पडतो. उद्यापासून कामाला जाणार नाही असं म्हणणाराच माणूस सकाळी उठून अंघोळ केली का लगेच बायकोला विचारतो, दे ग डबा झालाय का माझा? डबा घेतला की कामावर जातो. एवढं सुख झोपेमध्ये आहे की जे साऱ्या दुःखाचा विसर पडतो. पण झोपेचं सुख परिपूर्ण नाही दादा. अजून एक वाक्य तुम्हाला सांगू का? हो, योगी लोकांना हजारो वर्ष साधना करून समाधी लागते. त्या समाधीमध्ये जे सुख मिळतं ना, तेच सुख तुम्हाला मला झोपेत मिळतं. हो, समाधीचं सुख झोपेमध्ये आहे. मी असं म्हटल्यावर एक म्हातारे बाबा कीर्तन झाल्यावर पाया पडायला आले. ते मला म्हटले, बाबा बरं झालं तुम्ही सांगितलं, समाधी इतकं सुख झोपेत आहे. म्हटलं आहेच. ते म्हटले बरं झालं, मी झोपेच्या गोळ्या घेऊन का होईना झोपत जाईल. त्यांना म्हटलं गोळ्या घ्या पण जास्त कमी नका घेऊ, आहे का नको? तर मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की समाधी इतकंच सुख झोपेमध्ये आहे, पण समाधीतलं जे सुख आहे ते निर्भेळ आहे. आणि झोपेच्या सुखाला 2 दोष आहेत. कुठले कुठले 2 दोष आहेत? तर झोपेच्या सुखाला पहिला दोष आहे जागृती आणि दुसरा दोष आहे स्वप्न. या दोन्ही दोषांचं जरा चिंतन सांगतो. भजन म्हणा, विठाल 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 पहिला दोष आहे जागृती. ऐका ना, झोपेचं सुख तुम्ही उपभोगत होता, निवांत झोपला होता, मस्त सुख उपभोगत होता. पण काय झालं? उशाला ठेवलेल्या मोबाईलची रिंग वाजली. आता रिंग वाजली, जाग आली, जाग आली, सुख गेलं ना महाराज. म्हणून जागृती पहिला दोष आहे आणि स्वप्न दुसरा दोष आहे. तुम्ही सर्वजण मला सांगा, स्वप्न हे जागृतीमध्ये पडतं का झोपेत? झोपेत. घरच्या झोपेत का कीर्तनातल्या झोपेत? तसं काही नसतं. तसं काही नसतं. ऐका ना, स्वप्नाला फक्त झोप पाहिजे, मग ती कुठलीही चालते. आमचे गुरुजी असं गोड उदाहरण सांगायचे. काय झालं महाराज, अर्जुन महाराज, आता इथे जागा भरपूर आहे, आपण आपला मस्त प्रासादिक जागा आहे. तुम्हाला खरं सांगू, इतकं गोड पांडुरंगरायचं मंदिर, आम्ही मंदिरामध्ये बसलो होतो. तुम्हाला अजून सांगेन, मी पांडुरंगाजवळ जाऊन मी जेव्हा या पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकवलं आणि पांडुरंगाकडे बघून मी पांडुरंगाष्टक म्हणतच होतो. तर तुम्हाला सांगू, तर या पांडुरंगाकडे बघून पांडुरंगाष्टक म्हणत असताना माझ्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की मी शिंगव्यामध्ये नसून प्रत्यक्ष पंढरपूरमध्येच उभा आहे की काय. इतकं गोड पांडुरंगरायचं मंदिर आपल्या इथे. आता इथे कसं आहे, गर्दी कमी, जागा जास्त आहे. आता आळंदी पंढरीमध्ये वारीच्या ठिकाणी आम्ही कीर्तन करतो, तिथे कसं असतं ऐका ना, तिथे गर्दी जास्त आणि जागा कमी. कीर्तनामध्ये कीर्तन करायच्या आजूबाजूला अशी माणसं बसलेत. आता पायाजवळ बसलेल्या माणसाकडे थोडीच लक्ष असतं बाबाचं. तर मी कसं तुमच्याकडे बघून पुढे बघून बोलतोय, असं एक पायाजवळ बसलेलं आणि बाबाच्या पायाजवळ बसलेलं आणि त्याला चालू कीर्तनात झोप आली.
बरं बाबाचं लक्ष नाही त्याच्याकडे, बाबा समोर बघून कीर्तन करतात, ते पायाजवळ होतं. बरं झोप आली तर आली, नुसती झोप नाही आली, त्याला झोपेमध्ये स्वप्न पडलं. ते एका कापड दुकानात कामाला होतं. सकाळी त्याने दुकानचं शटर उघडलं, दुकान झाडून काढलं, अगरबत्ती लावली आणि गिऱ्हाईकाची वाट बघायला लागलं. तेवढ्यात गिऱ्हाईक आलं नाही. त्याने सांगितलं, दादा हे कापड काय मीटर आहे? म्हटले 200 रुपये मीटर आहे. हे 500 रुपये घ्या, पटकन 2.5 मीटर कापड मला द्या, ती गाडी माझी उभी आहे. आता हे कुठे झोपलं होतं? कीर्तनात. कोणासमोर? बाबांच्या समोर ना. आणि यांनी कापड घ्यायला जसा पुढे हात केला ना, तसं कीर्तनकार बाबाचं धोतर याच्या हातात. आणि नुसतं धरलं नाही, दुसरा हात लावला, घालून टरकन वाजवलं. असं कीर्तनकार बाबा भानावर आले आणि त्यांनी ते फाटलेलं धोतर बघितलं, त्याच्या पाठीवर थाप मारली. ए बावळट, काय करत होता, काय करत होता? तो जागा झाला महाराज. त्यांनी समोर बघितलं, तो म्हटलं काही करत नव्हतो, भाव ठरलेला होता. हो, पैसे पण घेतले गेलेले होते, कापड तेवढं फाडून देत होतो, तेवढ्यात तुम्ही मला उठवलं म्हटले. म्हणून स्वप्न हा झोपेच्या सुखातला दुसरा दोष आहे. जागृती पहिला दोष आहे, स्वप्न हा दुसरा दोष आहे. या दोषांनी युक्त झोपेतलं सुख आहे. म्हणून समाधी सुखाची आणि झोपेच्या सुखाची बरोबरी होणार नाही. मग आम्हाला समाधीसारखं निर्भेळ निरीच्छ जर सुख पाहिजे असेल तर काय करावं लागेल? सुखाकरता तळमळ करणाऱ्या माणसाला तुकोबारांनी जेव्हा बघितलं, तुकोबारे म्हटले, अरे तुम्हाला सर्वांना सुखाची गरज आहे? म्हटले हो. तुमची धावपळ सुखाकरताच आहे? म्हटले हो. तुम्हाला सुखच पाहिजे? म्हटले हो. मग तुम्ही सर्वजण एक काम करा ना. काय? आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. सर्वांना जेव्हा बघितलं तेव्हा तुकोबाराय म्हटले, तुम्हाला सुख हवंय? लोक म्हटले हो महाराज. अरे मग एक काम करा ना बाबा, सुख पाहिजे ना, तेने बिन जीवा, त्याच्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. तो एकच देव तुम्ही श्रद्धेने आपला असा करा. तुम्हाला खरं सांगू, इथे एक शब्दाखाली अंडरलाईन करा. एक शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, आपुला तो एक. तुमची माझी भक्ती आहे, तुमचा माझा परमार्थ चालला आहे. पण तुम्हाला अजून एक वाक्य सांगेन की तुमच्या माझ्या मनामध्ये म्हणावी तशी निष्ठा नाही महाराज. एकाच निष्ठेने तो देव आपला असा करायला पाहिजे. अतिशय सुंदर आषाढी महावारीचा पर्व काल चालू आहे. तुम्हाला सांगू, पंढरीमध्ये आषाढी वारीला एकदा सारे वारकरी गोळा झाल्यानंतर पाहतात तर काय, मंदिरामध्ये पांडुरंगच नाहीये. सर्व वारकरी म्हटले की ज्याच्या दर्शनाच्या लालसेने आम्ही सर्वजण पंढरीमध्ये आलो, तो पांडुरंगच गायब आहे. पंढरपुरातल्या लोकांनी सांगितलं, कर्नाटकातला रामदेवराय नावाचा राजा, पांडुरंगाचा निस्सीम भक्त. म्हटले हो. आणि त्याच्यावर प्रसन्न झालेला पांडुरंग तो बरोबर घेऊन गेलाय. पण पांडुरंगाने एक अट घातली त्याला, काय की मी राजा तुझ्याबरोबर येईन, पण माझ्या भक्ताचा अपमान झाला
तर मी एक सेकंद सुद्धा तिथे थांबणार नाही, लागलीच पंढरीला येईल. साऱ्या वारकऱ्यांनी नियोजन केलं. कर्नाटकामध्ये त्या अनागोंदीला पांडुरंगाला आलेलं कोणी जाऊ, आपुला तो एक या शब्दावर बोलतोय. शांती ब्रह्मनाथ बाबांचे पूर्वज भानुदास महाराज. भानुदास महाराजांनी सांगितलं मी पांडुरंगाला घेऊन येतो. आणि पंढरीवरून मजल दर मजल करत कर्नाटकामध्ये भानुदास महाराज पोहोचले. रात्र झाली होती. पांडुरंगाची शेजारती तिथल्या मंडळींनी केली, विप्र वृंदांनी. आणि पांडुरंगाच्या मंदिराचा दरवाजा बंद झाला. भानुदास महाराज मध्यरात्री जेव्हा पांडुरंगरायाच्या समोर आले आणि दरवाजामधून पांडुरंगाकडे बघितलं, एका एका डोळ्याला 2-2 धारा आल्या महाराज. पांडुरंगाकडे बघून भानुदास महाराज म्हटले, पांडुरंगा एवढ्या राज ऐश्वर्यामध्ये आलायस, एवढ्या राज ऐश्वर्यामध्ये आलायस, ओ आम्हा वारकऱ्यांच्या शिळ्या भाकरी आवडल्या नाही ना तुला, म्हणून वैभवामध्ये आलायस ना, ऐश्वर्यामध्ये आलायस ना. आणि भानुदास महाराज जेव्हा देवाला टचसाटच बोलायला लागले ना महाराज, पांडुरंगाला दम निघाला नाही. पांडुरंगरायांनी महाद्वाराचा दरवाजा उघडला आणि भानुदास महाराजांच्या समोर प्रगट झाले. भानुदास महाराजांनी पायाला घट्ट मिठी मारली. भानुदास महाराजांच्या एका एका डोळ्याला 2-2 धारा लागल्या होत्या. भानुदासाला उचलून हृदयाला लावलं आणि सांगितलं, भानुदासांना कोसरे एवढं बोलू, टोचून बोलू, हा राजा पण माझा निस्सिम भक्त आहे. एका राजा करता इथे आलास, तिथे लाखांनी भक्त पंढरीमध्ये गोळा झाले. काय नाही वाटत तुला? अरे लाखांनी भक्तांचा समुदाय पंढरीच्या वारीमध्ये जमलाय. मी तुला न्यायला आलोय, चल माझ्या बरोबर पंढरीला. पांडुरंगाने हात जोडले आणि भानुदास महाराजांना सांगितलं, राजाची परवानगी घेऊन निघावं लागेल, असं नाही येता येणार. आणि असं बोलता 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 अतिशय प्रेमभराने पांडुरंगरायने आपल्या गळ्यातला नवरत्नांचा हार काढला आणि अतिशय प्रेमाने भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये घातला. पहाटे 4चा टोल झाला आणि पांडुरंगाने भानुदास महाराजांना सांगितलं, भानुदासा लवकर जा, का आता हे सर्व पुजारी लोक माझ्या आरतीला येतील, काकडं आरतीला येतील, जा बरं लवकर. आणि भानुदास महाराज पटकन मंदिरातनं बाहेर पडले. उद्या काहीतरी यायची व्यवस्था करतो, तू लवकर जा इथून, आता मी काहीतरी व्यवस्था करतो. आणि सांगू तुम्हाला, भानुदास महाराज मंदिरातून निघून गेले. तिकडे नदीवर गेले, स्नान केलं, पूजा करायला लागले काठावर बसून. सर्व ब्राह्मण जेव्हा मंदिरामध्ये आले, विप्रवृंद मंदिरामध्ये आले आणि पांडुरंगाला स्नान घालायची तयारी सुरू झाली, बघतात तर काही देवाच्या गळ्यामध्ये हारच नाहीये. जो हार होता तो हारच न दिसल्यावर सरळ राजाला वर्दी गेली आणि राजाला सांगितलं, कोणीतरी चोर रात्री मंदिरात कदाचित शिरला आणि त्याने देवाच्या गळ्यातला बहुमूल्य नवरत्नांचा जो हार होता तो हार चोरून नेला. असं जेव्हा सांगितलं, राजाने शिपाई जिकडे तिकडे शोधाशोध करण्याकरता पाठवले. 2 शिपाई नदीच्या काठाला गेले. भानुदास महाराजांची पूजा चालू होती, हारवरच होता गळ्यात. आता तो चोरलेलाच नव्हता म्हणून लपवायची काही गरज नाही. भला मोठा गंध लावलेला असा 12 ठिकाणी तिलक लावलेला. आणि काय सांगू तुम्हाला, ते शिपाईंनी ते हार बघितला आणि तो भला मोठा गंध बघितला आणि मग ते शिपाई एकमेकाला म्हणायला लागले, काय बघा रे माळकरी म्हणे, केवढा मोठा गंध लावलाय, केवढ्या मोठ्या माळा गळ्यामध्ये घातल्या. तुम्हाला खरं सांगू का दादा, माळकरी जरासा का चुके ना हो, जो बोलणार नाही तो अभागी. काय माळकऱ्याला एवढं, म्हणजे माळकऱ्यांनी यांचं बिघडवलेलं असतं मला माहिती नाही. बरं मग माळकरी चुकला तर तुम्ही सर्वजण बोलता, मग तुम्ही चुकत नाही का बाकीचे माणसं? ते म्हणतात नाही आम्हाला चुकू द्या पण तुम्ही चुकू नका. मग मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की 2 शिपाई गेले. भानुदास महाराजांना सांगितलं, म्हटले ओ बाबा किती माळा घातल्यात गळ्यामध्ये, केवढा मोठा टिळा लावलाय, खुशाल चोरी करता, लाज नाही वाटली? भानुदास महाराज म्हटले, काय चोरी केली? तुमच्या गळ्यामध्ये बघा काय. तर म्हटले, काय गळ्यामध्ये माळा आहेत माझ्या? म्हटले, अजून नीट बघा. आणि भानुदास महाराजांनी जेव्हा असं गळ्यामध्ये बघितलं, नवरत्नाचा हार दिसला. भानुदास महाराजांनी हात जोडले, सांगितलं, माहिती नाही गळ्यात कसा आला? शिपाई म्हटले, चोरी करता वरून पुन्हा खोटं बोलता?
असा आज उडत उडत आला का तुमच्या गळ्यामध्ये? अरे तो पांडुरंगाच्या गळ्यातल्या नवरत्नाचा हार तुम्ही चोरला, एवढ्या माळा घातल्यात गळ्यात, एवढा गंध लावलाय, चोऱ्याकरता लाज नाही वाटत? साखळदंडामध्ये भानुदास महाराजांना जखडलं, राजाच्या समोर उभं केलं. राजाने सांगितलं माझ्या पांडुरंगरायाचा हार चोरला, सुळावर दे यांना. देहदंडाची शिक्षा दिली. भानुदास महाराजांना सुळाकडे चालवलं. मरणाऱ्याची अंतिम इच्छा काहीतरी विचारावी म्हणून राजाने विचारले, शेवटची इच्छा सांगा, तेवढी पूर्ण करतो. भानुदास महाराज म्हटले, एकदा पांडुरंगाचं दर्शन करायचंय, त्याच्यासमोर एकदा घेऊन जा, माझी काही इच्छा नाही, आनंदाने मला सुळावर द्या, मला काही अडचण नाही. साखळदंडांमध्ये जखडलेल्या भानुदास महाराजांना मंदिराच्या समोर आणलं, त्यांचे हात मोकळे केले आणि 2 शिपाई त्यांना बरोबर घेऊन मंदिरामध्ये गेले. भानुदास महाराजांनी पांडुरंगरायाकडे बघितलं, पांडुरंगाला सांगितलं की पांडुरंगा, आता तुझा कांगावा ध्यानात आला माझ्या. तुला माहिती होतं की भानुदास मला घेतल्याशिवाय जाणार नाही. हो, भानुदास मला घेतल्याशिवाय पंढरीला जाणार नाही. मग अगोदर भानुदासाचा काटा काढावा आणि आपण सुखाने इथे या राजेश्वर्यामध्ये राहावं, हेच म्हणत होतं ना तुझ्या? अरे या राज ऐश्वर्याची सवय लागलेली आहे तुला. दररोज तुला 56 भोग जेवायला भेटतात ना, तिथे कशाला आमचं पिठलं भाकरी खायला येशील तू? पण हरकत नाही, हरकत नाही, तुला 56 भोगांमध्ये राहायचंय ना, राहा पांडुरंगा, काही म्हणणं नाही माझं, काही म्हणणं नाही. सुळावर एकदा मला दिल्यानंतर माझा प्रश्न संपणारच आहे. पण तुला खरं सांगू, मी एकटा वारकरी संपणार आहे रे, एकटाच वारकरी संपणार आहे. लाखो वारकरी डोळ्यांमध्ये प्राण आणून पंढरीमध्ये तुझी वाट पाहतात. त्यांचा कणव येऊ दे, त्यांची तरी दया येऊ दे ना तुला. भानुदास महाराज देवाला बोलायला लागले, देवाच्या पायावर डोकं ठेवलं भानुदास महाराजांनी आणि हळूच देवाला म्हटले, तुला काय वाटलं रे, तुला काय वाटलं? माझ्यावर प्राणाचं संकट पाठवलं, मग माझ्यावर प्राणांतक संकट पाठवल्यानंतर माझी तुझ्या चरणावरील असलेली श्रद्धा कमी होणार आहे? कमी होईल? जब हे आकाशवर पडू पाय, जब हे आकाशवर पडू पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन त्रिभुवन परिणी तुझीच वास पाहिल्या विठोबा, न करी आणि काचा पाये, न करी आणि काचा पाये, परिणी तुझी भानुदास महाराज म्हटले, देवा जव हे आकाशभर पडू पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, परिमी तुझीच वास पाहे गा विठोबा. तुला सांगू देवा, नुसतं प्राणाचं संकट माझ्यावर घोंगावतंय म्हणून हा भानुदास घाबरला नाही. अरे हे आकाश जरी सर्व वरून डोक्यावर पडलं ना, संपूर्ण ब्रह्मगोळ भंग झाला, फुटून गेला, हो, वडवानळ नावाच्या अग्नीने सार गिळंकृत केलं, तरी सुद्धा मी तुझे पाय सोडणार नाही. याला म्हणतात निष्ठा. अशा निष्ठेने आपुला तो एक, याला निष्ठा म्हणतात महाराज. अशा निष्ठेने तो एक देव जर आपला असं केला. निष्ठे संबंधाने कितीतरी उदाहरण मला तुम्हाला सांगता येतील. हो, आपली वेळ संपुष्टाकडे चाललेली आहे, तर मुद्दा मला तुम्हाला असं सांगायचं आहे की या निष्ठेने तो एक देव जर आपला असा केला, त्याच्याशिवाय आपल्याला सुख वाटणार नाही. कारण तुमची माझी अडचण ही आहे की आम्ही जिथे सुख मिळतं तिथे सुख शोधत नाही. हो, सुख जर कुठे असेल तर ते पांडुरंगाकडे आहे. सुखरूपाईचा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सर्व सुखाचे आगर, बापर खुमा
देवीवर किंवा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार किंवा सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर सर्व सुख त्याच्या चरणाजवळ आहे सर्व सुख त्याच्या जवळच आहे मग तुम्हाला जर सुख हवंय ना तर तुम्ही त्याला आपलंसं करा ना आपुला तो एक देव करुणी घ्यावा त्याच्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही पण तुम्हाला खरं सांगू माणसं त्याच्यामध्ये सुख न शोधता या संसारातल्या माईक पदार्थांमध्ये सुख शोधता विठाल विठाल पाठीमागे बसलेली मंडळी जरा शांत बसा ना म्हणा तुम्ही ऐकू नका पण यांना तर ऐकू द्या विठाल विठाल ऐका ना तर मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की जगातलं जे साऱ्या गोष्टी या माईक आहेत हो यांच्यापासून सुख नाही महाराज मराठीमध्ये म्हणे ना आडातच नाही तर पोऱ्यात कुठून तरुण ही जी मुलं आहेत ना अविवाहित मुलांना असं वाटतं ऐका ना लग्न केल्यानंतर आपल्याला बायकोकडून सुख मिळेल हो सर्व जवळजवळ 90-95% विवाहितच इथे आहेत हो तुम्हाला सर्वांना माझा प्रश्न आहे खरं खरं उत्तर द्या खरं खरं सांगा आपल्याला बायकोकडून सुख मिळालं का बोला लई घाबरून राहिले तुम्ही बाबा हे कीर्तन सरताच घरी जायचंय मला ऐका ना बायकोकडून सुख मिळालं नाही त्यांना पण विचारेल ना मी तुम्हाला पतीकडून सुख मिळालं का नाही ना महाराज हो तुम्हाला मला एकच बायको आहे रावणाला 80,000 बायका होत्या त्याने तेच सुख सीतेमध्ये शोधायचा प्रयत्न केला अर्थ सरळ आहे बायकोकडून सुख नाही मुलांकडून सुख आहे मुलांकडून नाही तुम्हाला मला 1 किंवा 2 आता त्याच्या पुढे काहीच नाही म्हणजे हम दो हमारे दो काहींनी तर ते 2 पण बंद केलं हम दो हमारा एकच आहे विठाल विठाल आपल्याला 1-2 मुलं आहेत त्या मुलांकडून सुख नाही महाराज ओ राजा धृतराष्ट्राला 101 मुलं होते 100 मुलं आणि 1 मुलगी होती तो धृतराष्ट्र नावाचा भारताचा सार्वभौम राजा देवी भागवतामध्ये अशी कथा आहे की मरणाच्या वेळेस शेवटी तो जंगलामध्ये गेला 100 कौरव मेल्यानंतर आणि त्या जंगलाला ओनवा लागला 100 मुलांचा बाप चटके खात खात मेला अर्थ सरळ आहे मुलांकडून सुख नाही ना महाराज आमचे गुरुजी असं गोड उदाहरण सांगायचे अर्जुन बाबा काय झालं एक संन्यासी होता एका गावात आला 2-4-5 घरी मधुकरी मागितली आणि मारुतीचा पार असा मस्तपैकी झोपी गेला मारुतीच्या पारावर आता हा पार थोडासा खाली आहे हो तो पार जरा उंच होता खूपच उंच होता जरा हो आणि त्या उंच पारावर झोपी गेला तो उंचीला भरपूर होता पण रुंदीला जरा कमी होता तिकडच्या बाजूने लगेच भिंत होती हो मंदिराची आणि एवढाच पार तो असा रुंदीला त्या पारावर झोपी गेलो आणि कसल्या तरी आवाजाने जाग आली ढोल ताशाच्या गजराने जाग आली डोळे चोळून उठून बसला भिंतीला टेकून बसला जे त्या पाराला असे पाठ टेकून उभे होते माणसं त्यांनाच विचारलं हे काय तिथे नवरी नवरदेवाची मिरवणूक होती आम्ही लहान असताना लग्नाच्या आदल्या दिवशी पण नवरीची नवरदेवाची एक रात्री मिरवणूक असायची हो विशेष म्हणजे ती मिरवणूक अशी असायची की दोघांना घोड्यावर बसवलेलं असायचं नवरी पण एका घोड्यावर बसलेली असायची आणि नवरदेव पण एका घोड्यावर बसलेला असायचा आणि ती मिरवणूक रात्री निघायची काय म्हणायची त्याला एक वेगळा शब्द होता त्याला काहीतरी बघा काय म्हणायचे त्याला ऐक लक्षात कोणाच्या विठाल विठाल आमच्याकडे धुळे जिल्ह्यामध्ये खानदेशात त्याला पुणक म्हणायचे हो हो पुणक म्हणायचे त्याला ऐका ना म्हणजे नवरीला नवरदेवाचे कपडे घातलेले असायचे नवरीला पॅन्ट घातलेली असायची शर्ट घातलेला असायचा नवरदेवाला साडी नाही ना जाऊ द्या
तर नवरीला नवरदेवाचे कपडे घातलेले असायचे, नवरदेव त्याच्याच कपड्यामध्ये असायचा. आणि ते सारं दृश्य या संन्यासाने बघितलं. त्याचे पाठ लावून पाराला उभे होते. त्यांना विचारलं काय? ते म्हटले वधू आहे, वर आहे, उद्या यांचा विवाह आहे. म्हटले हो, यांची ही लग्नाच्या आदली मिरवणूक आहे. संन्यासी होता, भगव्या कपड्यातला होता. त्याने त्या नवरीकडे बघितलं, नवरदेवाकडे बघितलं. ती मिरवणूक पुढे निघून गेली. मनामध्ये विचार आला, लग्न फार सुंदर आहे, करायला पाहिजे होतं. कोण म्हणतो? आणि खरंच दादा, लग्न ही एक अशी गोष्ट आहे, करे तो भी पस्ताय, ना करे तो भी पस्ताय ना. खरंच ना. हो, तो म्हटला करायला पाहिजे होतं. खरंच किती सुंदर असतं ना लग्न, किती छान ना, किती मस्त ना. आणि असा विचार करत करत झोपी गेला. आता स्वप्नाचा नियम आहे, मनी वसे ते स्वप्नी दिसे. स्वप्नामध्ये झालं ना लग्न याचं. कोणाचं? स्वप्नामध्ये काही होतं ना महाराज, स्वप्नामध्ये काही होतं. आणि स्वप्नामध्ये मस्तपैकी लग्न झालं याचं. एक छानशी सुंदर बायको घरात आली, संसार सुरू झाला. नुसता संसार सुरू नाही झाला, 2 वर्षांनी एक बाळ जन्माला आलं. कशात? स्वप्नात. हो, मग स्वप्नामध्ये मस्तपैकी क्वार्टर झोपला होता आणि ती बाई तिकडनं बाळाला घेऊन आली. आता एक क्वार्टर झोपलं. आता ध्यानात राहू द्या, ज्या पारावर ओट्यावर झोपलंय तो ओटा थोडासाच रुंद आहे पण उंच खूप आहे. हो, त्या बाईनी क्वार्टर बाळाला टाकलं स्वप्नात. याला सांगितलं जरा तिकडे सरका ना, त्या बाळाला धक्का लागेल, ते झोपू देणार नाही आपल्याला, जरा सरका तिकडे. ते सरकलं जरा. हो, ती म्हटले अजून थोडं सरका ना, त्याला जर धक्का लागला ना ते झोपू देणार नाही ना आपल्याला, सरका अजून थोडंसं. अजून सरकलं. ती म्हटले तुम्हाला साधं कळत नाही का? सरका म्हटलं ना, सरका ना अजून थोडं, किती जागा आहे तिकडे, सरका बरं अजून थोडंसं. हो, आणि जसं सरकायला गेलं ना महाराज, तसं ते इतक्या उंच ओट्यावरून धपकन खाली. एक हात मोडला, एक पाय मोडला. ती त्या मिरवणुकीतली माणसं पाठीमागे पळत पळत आले आणि बाबाला उठून असं बसवलं, टेकून एकाने पाणी दिलं प्यायला आणि विचारलं बाबा काय झालं, काय झालं, काय झालं? बाबा म्हटला खऱ्या गोष्टीचा साक्षात्कार झाला. काय साक्षात्कार झाला? ती म्हटली स्वप्नातली पोरं जर हात पाय मोडतात तर खरं खरंच काय करत असतील. विठ्ठल मुलांपासून सुख नाही, हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा तुम्हाला सांगू, द्रव्यापासून सुख नाही. पंचदशीमध्ये विद्यार्थी स्वामींनी असं म्हटलंय, धनधारा पुत्र अतिशय गोड प्रमाण दिलं अर्जुन महाराजांनी. धन दारा पुत्रजन. हो, कशामध्ये सुख नाही ना महाराज. द्रव्याची आमागे कळीकाळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी असं लिहिलंय, अर्थानाम अर्जने क्लेशा तथैव परिपालने नाशे दुःखम व्यये दुःखम दिगर्तान क्लेशकारिणः. विद्यारण्य स्वामी असं म्हणतात की द्रव्य मिळवताना दुःख आहे, सांभाळताना दुःखच आहे, गेल्यावर सुद्धा दुःखच आहे. म्हणजे मिळवताना दुःख आहे, सांभाळताना दुःख आहे, गेल्यावर सुद्धा दुःखच आहे. हो, असं द्रव्य दुःखाला कारण आहे. अजून त्याच्या पाठीमागे 15 अनर्थशास्त्रकारांनी सांगितले, स्थेयम हिंसा रतम दंभम काम क्रोध स्मयो मदा भेद वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनानी च. या द्रव्याच्या पाठीमागचे सर्व अनर्थ आहेत. म्हणून द्रव्यापासून सुख नाही. 3ऱ्या नंबरला आपण द्रव्य बाद केलं. 4थ्या नंबरला नातेवाईक, मित्रमंडळ, सगळे सोयरे, भाऊबंद यांच्याकडून सुख आहे का? हे रती माई के दुःखची जनती, हे रती माई के दुःखची जनती, रती माई दुःखाची जनती, हे रती माई
सुख नाही ना महाराज हो, कोणाकडूनच सुख नाही, नातेवाईकांकडून आप्तेष्ट मित्र मंडळी यांच्याकडून नाही नाही नाही, हे सर्व दुःखाला कारण आहे हो. हे रती माईक आहे, हे सर्व माईक आहे, दुःखाला कारण आहेत, यांच्याकडून सुख नाही. या जगामध्ये कोणी कोणाचं नाही दादा, कोण कोणाचा नाही जगती, संकट समयी सोडून जाती, नाही कुणाचे कुणी नाही नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी नाही अतिशय गोड. आमच्या अर्जुन महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर. कोण कोणाचं या जगामध्ये सांगा ना. तुमच्या या अभंगावरून मला परत एक प्रमाण आठवलं. महाराजांचं हिंदी भजन आहे, अतिशय गोड आहे. कोण कोणाचं नाही या जगामध्ये. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले, संगत संतन की करले. त्याच्यामधलं एक कडवं सांगतो आहे का. कहाँ से आया कहाँ जावेगा, इस मालूम कुछ करना. दो दिन की जिंदगानी बंदे होशियार होकर रहना. कौन किसी के जोरू लड़के, कौन किसी के साले. कोणी कोणाचं नाही. ऐका ना. कौन किसी के जोरू लड़के, कोण किसी के साले. मग ही माणसं कुठपर्यंत आपली आहेत.
जब तक अपने पल्लों में पैसा, जब तक अपने पल्लों में पैसा, तब तक मीठा बोले संगत संतन की कर ले. या जगामध्ये कोण कोणाचं नाही. हे सर्व माहिक आहे, दुःखाला कारण आहे. याला भविष्य काळही नाहीये, भूतकाळही नाहीये, नुसतं वर्तमान काळात दिसतं ना. हे असून नसल्यासारखंच आहे. नाही नाशिवंत प्रिया पुत्र पुत्रधन बीजाचा असीन त्याची फळ. हे सर्व दुःखाला कारण आहे. नाशिवंत आहे म्हणून नाही आधी अंती अवसानी. याला आधी अंती अवसान नाहीच आहे. म्हणजे भविष्य काळही नाही आणि भूतकाळही नाही, नुसतं वर्तमान काळात दिसतं ना, ते असून नसल्यासारखंच आहे. 2 चरणांचा अर्थ झाला. फक्त 10 मिनिटात कीर्तन संपवतो. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन म्हणा. विठोबा रखुमाये सांगायचं आहे. नाही आधी अंती अवसानी. हो, याला आधी अंती अवसान नाहीच आहे. महाराज म्हटले ज्याला भविष्य काळ नाही, ज्याला भूतकाळ नाही, नुसतं वर्तमान काळात दिसतं, ते असून नसल्यासारखंच आहे. मग ठीक आहे, आता तो एक देव आपलासा करण्यासाठी काय करावं लागेल? महाराज म्हटले लावी मना पिसे गोविंदाचे. त्याचं वेड मनाला लावावं लागेल. किती वेड हो? यथा ब्रज गोपिकाना. हो, गवळणींना जेवढं वेड लागलं होतं ना ते देवाचं, तेवढं वेड मनाला लावावं लागेल. किती गवळणींना वेड लागलं होतं? गवळण सांगू. प्रपंच धंदा नाटवे काही, प्रपंच धंदा मुरलीचा नाद भरला हृदयी, पती सुखाचा विसर पडला, मुरलीचा छंद लागला,
म्हणायला लागायला पाहिजे. काय विसरल्या गवळणी ऐका ना. प्रपंच धंदा नाठवे काही, सर्व विसरल्या. प्रपंच विसरल्या, दैनंदिन कामकाज विसरल्या. काय लागलं मग म्हणाला वेद. मुरलीचा नाद बरला हृदयी. मुरलीचाच नाद मनामध्ये लागलाय, हृदयामध्ये तो नाद वेधलाय. हो. पती सुताचा विसर पडला, पतीचा विसर पडला, लेकरांचा मुलांचा विसर पडला. आणि एकच फक्त घडलं. काय घडलं. याच्या मुरलीचा छंद लागला. इतकं वेळ म्हणायला लागायला पाहिजे दादा. काय गवळणींची अवस्था आहे. दिवानी बनी मैं दिवानी बनी, तेरे बंसी के नादे दिवानी बनी. सार विसरून गेले ना गवळणी. अजून तुम्हाला सांगतोय का. मला वाटतं सेना महाराजांची गवळणी का काय ती. विसरल्या काम सासऱ्याचे नाही मर्यादा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा कोणी नंदा, कोणी जावा त्या कोणी नंदा, बुद्धी भजने परमानंद हो, नंद हो नंदा. बाबा घरी घेऊन बाई, बाबा घरी घेऊन सेना महाराजांची गवळण आहे. सार विसरल्या ना गवळणी. विसरल्या कामधंदा. काय काय विसरल्या. काय काय विसरल्या ऐका ना. सासू सासऱ्याची नाही मर्यादा. सासू सासऱ्याची मर्यादा विसरल्या. आता पण बरेच गवळणी ही मर्यादा विसरल्या. खरंच ना. कोण कोण होत्या ऐका ना. कोण कोण होत्या त्याचं वर्णन सेना महाराज करतात. कोणी जावा त्या कोणी नंदा. काय झालं. वृत्ती वेधली परमा नंदा हो, नंदा हो बाई. बाबा घोंगडी घेऊनी पाय. सेना महाराज म्हटले हे विसरल्या कौतुक नाही. काय विसरल्या सांगू. काय शब्द आहेत महाराजांचे. इतकं विसरायला पाहिजे महाराज परमार्थामध्ये. आमचं कधी विसरणं होईल. सेना महाराज म्हटले गवळणी काय विसरल्या माहिती. अवघा हरपला देवभाव. देवभावच विसरल्या महाराज. जन्म मरणाचा पुसियेला वृत्ती स्वानंदे मुरली पाव. सेना म्हणे भाग्य उदये हो, भाग्य उदये हो. बाबा घोंगडी घेऊनी पाय. गवळणी देह भावच विसरले ना महाराज. हो देवानच विसरल्या. इतकं भक्तीमध्ये परमार्थामध्ये विसरल्यावर हो तो काय करतो माहिती आहे आपल्याला. अविनाश करी आपुलिया आईसे. तो आपल्याला अविनाश करतो पण तेवढ्यासाठी लावी मना पिसे. त्याचं पिस त्याचं वेड म्हणायला लागायला पाहिजे. आणि एकदा त्यांनी आपल्याला अविनाशी केलं की मग आपलं मरण संपूर्ण जातं आणि आपली उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहते. अभंगाचं शेवट. तो कमाने मरण्याची सारे. तुका म्हणे मरण्याची सारे. तुका म्हणे मरण्याची सारे. तुका म्हणे मरण्याची सारे.
जनाती हे रती माई के दुखाची जनाती हे रती माई के दुखाची जनाती हे रती माई के दुखाची जनाती अतिशय गोड आमच्या सर्व मंडळींकरता आणि साऊंड सिस्टीम करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. अतिशय सुंदर. महाराज म्हटले तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे तो एक देव आपलासा केला. हो, त्याचं पिसं मनाला लावलं की मग निघून गेल्यानंतर सुद्धा उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहते. आणि असंच जणू या खरंच आनंद वाटला, समाधान वाटलं की या मार्कंड परिवार आयोजित या कार्यक्रमामध्ये गंगा भागीरथी वैकुंठवासी यमुनाबाई चिंतामण मार्कंड यांच्या वर्षश्राद्धाप्रित्यर्थ आपण सर्वजण अगदी उत्स्फूर्त सहभागी झालात. सर्वांचं मनपूर्वक कौतुक आहे. आदरणीय व्यक्तिपरायण अर्जुन महाराजांचा मला फोन होता. ते म्हटले जे भाऊ तुम्ही जाणार आहेत का प्रस्थानला? पण मी प्रस्थानच्या आधीच जाऊन आलो, कारण घरची सर्व मंडळी प्रस्थानला जाणार होती म्हणून मी रिक्त होतो. त्यांना म्हटलं मी येईल 29ला, चिंता नाही. आलो. ही सर्व कलाकार गुणजन मंडळी, त्यासोबत तुम्हा सर्वांचं दर्शन झालं, आनंद आणि समाधान वाटलं. जाता 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 आपण मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण करू, पण ती वारकरी परंपरेच्या नियमानुसार मी पुढे रामकृष्ण हरी म्हणेल. सर्वांनी माझ्या पाठीमागे रामकृष्ण हरी म्हणायचं आहे आणि नंतर कार्यक्रमाला विराम होईल. आणि त्याच्यानंतर श्रद्धांजलीपर श्री शिवाजी सुपनर, डॉक्टर श्याम पगार, राजाराम पगारे हे सज्जन या ठिकाणी बोलतील. पण त्याच्या अगोदर आपण श्रद्धांजली समर्पित करूया सर्वजण माझ्या पाठीमागे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण सर्वजण म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वजण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे कुंडली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, पवनसूत हनुमान, श्री गुरु दत्तात्रय महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली